आज आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस स्टार्ट करणार बेटा. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस मध्ये काही इक्वेशन्स महत्वाचे आहेत. कुठले कुठले बघा. बॉईस लॉ, चार्ल्स लॉ, गॅस-लुसाक लॉ. कंडिशन महत्वाची आहे. फर्स्ट, व्हॉल्यूम इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. कधी बेटा? टेम्परेचर काय असेल? कॉन्स्टंट. व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. कंडिशन कॉन्स्टंट प्रेशर. गॅस-लुसाक लॉ काय सांगतो? प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. कंडिशन काय? कॉन्स्टंट व्हॉल्यूम. बाकी आपल्याला गॅस इक्वेशन माहिती आहे. पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. एन कॉन्स्टंट, आर कॉन्स्टंट. त्याच्यावर काय केलं बेटा आपण? P1 PV इज प्रोपोर्शनल टू T. सो P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 T. गॅस लॉ PV इज इक्वल टू एनआरटी. एन एन म्हणजे काय? नंबर ऑफ मोल. नंबर ऑफ मोल म्हणजे काय? मास ऑफ गॅस डिवायडेड बाय मोलार गॅस. सो एन इज इक्वल टू कॅपिटल एम डिवायडेड बाय M0 इथलं घ्यायचं आपल्याला. दिलेला मास डिवायडेड बाय त्याचं मोलार मास किंवा नंबर ऑफ मॉलिक्यूल प्रेझेंट डिवायडेड बाय अवॉगाड्स नंबर. गॅसचं बिहेवियर हे त्यानंतर P इज इक्वल टू एनआरटी आहे. ठीक आहे. त्याच्याच ठिकाणी काय घेतलं बेटा आपण? केबीटी. त्याच्याच ठिकाणी काय घेतलंय? केबीटी. सो व्हॉट इज द केबी? केबी काय? बोल्ट्झमन कॉन्स्टंट. सो केबी इज इक्वल टू काय बेटा? आर अपॉन एन ए. केबी काय बेटा? आर अपॉन एन ए. गॅस कॉन्स्टंट डिवायडेड बाय काय बेटा? अवॉगाड्स नंबर. आयडियल बिहेवियर ऑफ गॅस. गॅसचा आयडियल बिहेवियर काय बेटा? गॅस रॅन्डमली मूव्ह करतील. कोलिजन परफेक्टली इलास्टिक असणार आहे. ठीक आहे. त्यांच्यामध्ये एनर्जी लॉस होणार नाहीये. त्यांच्यामध्ये जो मोमेंटम लॉस होणार आहे तो कुणामुळे असणार आहे? वॉलला, बाउंड्रीला काय झाल्यामुळे? स्ट्राईक झाल्यामुळे असणार आहे. क्वेश्चन काय विचारेल बेटा? रिअल गॅस कधी आयडियल गॅस म्हणून बिहेव करेल? मग कधी सांगितले बेटा? ज्यावेळेस काय असणार? प्रेशर कसं असेल? लो आणि टेम्परेचर काय असेल? हाय. ठीक आहे. ज्यावेळेस फार कमी प्रेशर असेल आणि टेम्परेचर काय असेल बेटा? हाय, त्यावेळेस गॅसेस मॉलिक्यूल एक पासून लांब असते आणि त्यावेळेस ते काय करतील? आयडियल गॅस म्हणून बिहेव करतील. नेक्स्ट, मीन फ्री पाथ इक्वेशन लक्षात ठेवा. मीन फ्री पाथ काय बेटा? 1 डिवायडेड बाय रूट मध्ये 2 पाय v स्क्वेअर एन अपॉन व्ही. एन अपॉन व्ही म्हणजे काय बेटा? नंबर ऑफ मॉलिक्यूल पर युनिट व्हॉल्यूम. बाकी प्रेशर काढलं होतं. प्रेशरचं इक्वेशन लक्षात ठेवा. ऍव्हरेज प्रेशर 1/3 नंबर ऑफ मोल पर युनिट mv स्क्वेअर. हे महत्वाचं आहे. आता रूट मीन स्क्वेअर स्टेट RMS. RMS इज इक्वल टू काय बेटा? रूट मध्ये 3RT अपॉन M0. M0 म्हणजे काय बेटा? NA इंटू M. मग असे काढलं ना आपण त्या हिशोबाने. इथं स्पीड ऑफ साऊंड दिलेलं बेटा. स्पीड ऑफ साऊंड गॅमा RT M0. गॅमा म्हणजे काय? CP अपॉन CV. मोलर स्पेसिफिक ऍट कॉन्स्टंट प्रेशर डिवाइडेड बाय कॉन्स्टंट. त्यानंतर महत्वाचं इक्वेशन आहे बेटा ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी किंवा ऍव्हरेज एनर्जी. ऍव्हरेज एनर्जी काय बेटा? 3/2 kBT. ऍव्हरेज एनर्जी काय बेटा? 3/2 kBT. आता इथनं महत्वाचं पार्ट आहे बेटा डिग्री ऑफ फ्रीडम. डिग्री ऑफ फ्रीडम कुणासाठी? मोनो, डाय, ट्राय साठी. बुक मध्ये लिहून दिलेलं होतं. आठवतेत का बघा तुम्हाला? मोनोसाठी काय होती? डाय साठी काय होती? आणि ट्राय साठी काय होती? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी मेयर्स रिलेशन काय बेटा? CP मायनस CV. कधी कधी कंडिशन लक्षात ठेवा. हे कॉन्स्टंट व्हॉल्यूमला कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी CV इंटू DT. कॉन्स्टंट प्रेशर चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन. सो CP DT. आणि याच्यावरनं मेयर्स रिलेशन काय काढलं होतं बेटा आपण? इथं आहे ना. हा, CP मायनस CV इज इक्वल टू R. ठीक आहे. एमओच्या फॉर्म मध्ये सुद्धा लिहिलं आपण. आठवतंय का? हा,
एमओच्या फॉर्म मध्ये सुद्धा लिहा. एमओ म्हणजे काय, मोलार मासच्या फॉर्म मध्ये. जूल मध्ये करायचं असेल तर काय करणार बेटा आपण, डिवायडेड बाय काय ह्याच्यामध्ये, सॉरी कॅलरी मध्ये करायचं असेल तर काय करणार, डिवायडेड बाय काय करायचं आहे, जूल करायचं. आता इथं हे विचारते तर ह्याच्यावर लक्षात ठेवायचं. मोनो ॲटॉमिक गॅससाठीच बेटा किती यायची एनर्जी, 3/2. डायसाठी रेशो काय घ्यायचे बघा, सीपी अपॉन सीव्हीचा 5/3. डायटॉमिक साठी काय घ्यायचं रेशो, ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी बेटा 5/2. रेशो किती घ्या बेटा, सीपी अपॉन सीव्हीचा 7/5. आणि डायटॉमिक आहे पण कसला आहे बेटा, नॉन रिजिड आहे. नॉन रिजिड म्हणजे एक्स्ट्रा काय असणार आहे बेटा, मोड असणार आहे. त्यावेळेस काय घ्या बेटा, सीपी बाय सीव्ही 9/7. नेक्स्ट कन्सेप्ट, हीटचा ऍब्सॉर्प्शनचा. एखाद्या ऑब्जेक्टवर हीट टाकली असेल, क्यू अमाऊंट ऑफ हीट टाकली तर तो काय करेल, ऍब्सॉर्ब करेल, रिफ्लेक्ट करेल, ट्रान्समिट करेल. बरोबर आहे. सो ह्या तिन्ही एक येईल. हीट ऍब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन, ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे बेटा, 1. ठीक आहे, इथं डिवायडिंग बाय केलं बघा, क्यू केलं काय येणार आहे 1. ऍब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन. कोइफिशियंट कसं काढायचं, किती हीट ऍब्सॉर्ब केलंय डिवाइड बाय किती काय केली होती त्याच्यावर टाकली होती. त्याच्यावर 2 सबस्टन्स बघितलं होतं, डायथर्मन्स आणि अथर्मन्स. ज्याच्यातनं हीट पास होते, अ सबस्टन्स थ्रू विच हीट रेडिएशन कॅन पास, त्याला आपण काय म्हणतो बेटा, डायथर्मनस. डायथर्मनस इज नायदर गुड ऍब्सॉर्बर, गुड रिफ्लेक्टर. का बरं, कारण की पूर्ण पास होणार आहे ना त्यातलं. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं बेटा, कुठले कुठले आहेत, ग्लास, कॉर्ड्स, सोडियम क्लोराइड, हायड्रोजन, ऑक्सिजन, ड्राय एअर. आणि दुसरे अथर्मनस मध्ये काय होतील बेटा, त्यांनी ओपेक असतील आपल्यासारखे, ते हीट ट्रान्समिट करणार नाही. सबस्टन्स विच लार्जली ओपेक डू नॉट ट्रान्समिट हीट, म्हणजे आयदर ते ऍब्सॉर्ब तर करतील किंवा रिफ्लेक्टर करतील, त्याला काय म्हणा बेटा, अथर्मनस. एक्झाम्पल बघा, वॉटर आहे, वूड आहे, आयरन आहे, कॉपर आहे, मॉइस्ट एअर. एअर मध्ये मॉइस्ट एअर आणि तिथे कुठली ती बेटा, ड्राय एअर. आणि बेन्झिन. इथं बघा काय आहे, TR इज इक्वल टू काय बेटा, 0. इफ TR 0 आहे, A 0 आहे, R 1 असेल तर इन्सिडेंट काय होईल बेटा, कम्प्लिटली काय होईल बेटा, रिफ्लेक्ट होईल. R 0 आहे, T 0 आहे, A 1 असेल तर ती पूर्ण बॉडी काय करेल बेटा, ऍब्सॉर्ब करेल. आणि ती कोण आहे, परफेक्टली ब्लॅक बॉडी. परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी बेटा काय आहे, ए कम्प्लिटली काय करतो, 1. किती ऍब्सॉर्ब करतो म्हणून सांगतो बेटा आपण, 97%. लॅम्प ब्लॅक, प्लॅटिनम ब्लॅक, हे कशाचं एक्झाम्पल आहे बेटा, परफेक्टली ब्लॅक बॉडी. थेरी आहे, थेरी बघून घ्या. समजा आपण क्यू अमाऊंट ऑफ हीट टाकली एखाद्या सबस्टन्सवर, किती टाकली बेटा, क्यू अमाऊंट ऑफ हीट टाकली तर किती ऍब्सॉर्ब करेल, हे कशावर डिपेंड असेल बेटा, त्याचा एरिया आणि टाइम. 1 सेकंड, 2 सेकंड, किती साठी काय आहे, लाईट त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. सो आर काय बेटा, रेडियंट पॉवर. सो रेडियंट पॉवर म्हणजे काय, क्वांटिटी ऑफ हीट ऍब्सॉर्ब पर युनिट एरिया पर युनिट टाइम आहे. सो आरचं युनिट लक्षात ठेवायचं आहे. डायमेन्शन, इमिशन पॉवरची डायमेन्शन काय बघा, जूल. हीट म्हणजे काय, जूल आहे, एरिया मीटर, आणि टाइमचं काय बेटा, सेकंड. जूल पर सेकंड काय असते, वर्क असते ना, बरोबर आहे, त्यामुळं वर्क मीटर स्क्वेअर. डायमेन्शन बघा 013, काय झालं, जूल पर सेकंड. इथं सेकंड आहे ना, ह्याचा जूल आणि टाइमचं सेकंड, हे वर्क झालं ना, जूल पर सेकंड. आणि ह्याचं मीटर स्क्वेअर, बरोबर आहे. कोइफिशियंट ऑफ इमिसिव्हिटी. कोइफिशियंट ऑफ इमिसिव्हिटी काय बेटा, सबस्टन्सने काय केलेलं, ऍब्सॉर्ब केलेली, आणि डिवायडेड बाय काय बेटा, इमिसिव्ह पॉवर ऑफ एनी सबस्टन्स डिवायडेड बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी. आर एनी सबस्टन्स असेल डिवायडेड बाय काय असणार आहे, ब्लॅक बॉडी. ब्लॅक बॉडीची किती असते इमिसिव्ह पॉवर, 1.
किर्चॉफ लॉ काय सांगतो किर्चॉफ लॉ बेटा? ऍट गिवन टेम्परेचर, दिलेल्या टेम्परेचरला रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर टू कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ बॉडी इक्वल टू इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी ऍट द सेम टेम्परेचर. ठीक आहे. इमिसिव्ह पॉवर पुन्हा एवढी असणार आहे, ब्लॅक बॉडीच्या इमिसिव्ह पॉवर एवढी असणार आहे. इक्वेशन लक्षात ठेवा. रेशो जो आहे परफेक्टली ब्लॅक बॉडी आणि सबस्टन्सचा आपण एवढा असणार आहे ई एवढा. लास्ट स्लोपला बेटा वियन्स डिस्प्लेसमेंट लॉ काय सांगतो? वियन्स डिस्प्लेसमेंट लॉ बेटा लॅम्बडा वेवलेंथ इनवर्सली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे? टेम्परेचर. आणि अजून एक लॉ आहे ना कुठला बेटा? हा स्टीफन बोल्ट्झमन कॉन्स्टंट. स्टीफन बोल्ट्झमन कॉन्स्टंट काय सांगतो बेटा? पॉवर जी असणार आहे ती कितीची असणार आहे बेटा? फोर्थ पॉवर कुणाची? टेम्परेचरची. ठीक आहे. आणि टेम्परेचर काय? ऍब्सोल्यूट टेम्परेचर. सो आर म्हणजे काय? क्वांटिटी ऑफ हीट ऍब्सॉर्ब. हे इक्वेशन अरेंज केलं काय होईल बेटा? ए टी एम सिग्मा ए4. हे इक्वेशन इकडे गेलं काय होईल बेटा? क्यू इज इक्वल टू ए टी सिग्मा टी रेस टू 4. झालं. इक्वेशन लक्षात ठेवा. कुठले कुठले इक्वेशन लागणार तुम्हाला आता? कुठले कुठले इक्वेशन लागणार बेटा आपले? पीव्ही इज इक्वल टू एनआरटी V1 V1 T1 V2 V2 VRMS काय बघितलं बेटा? RT अपॉन F. अजून कुठलं बघितलं इक्वेशन? लॅम्बडा इनवर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. त्यानंतर पॉवर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T4. अजून कुठलं इक्वेशन बघितलं? हा कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय बेटा? 3/2 केबी. बरोबर. अजून मोनोअटॉमिक डायअटॉमिक गॅमा कुणासाठी बेटा? 5/3 होता ना. कुणासाठी? मोनो. कॉन्स्टंट. आपल्याला कॉन्स्टंट घेणे देणं नाही. डाय साठी किती होतं बेटा? 7/5 आहे का? चेक करा का. डाय साठी किती गॅमा? 7/5. एवढं इक्वेशन लिहून दे.